आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. अधिक मास म्हटला की जावयाचा मानपान, वाण आणि विशेष सन्मान ही परंपरा आपल्या समाजात अनेक वर्षांपासून पाहायला मिळते. मात्र धुळ्यातील वैभवनगर येथील गीता पठण ग्रुपने या परंपरेला एक नवी आणि सकारात्मक दिशा देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. अधिक मासानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात महिलांनी केवळ विष्णू सहस्त्रनामाचे पठणच केले नाही, तर समाजाला विचार करायला लावणारा एक महत्त्वाचा संदेशही दिला. कुटुंबासाठी अहोरात्र परिश्रम घेणारी, घरातील सर्व रीतिरिवाज जपणारी आणि प्रत्येक सुखदुःखात कुटुंबासोबत खंबीरपणे उभी राहणारी सूनही सन्मानाची हक्कदार आहे, असा विचार यावेळी मांडण्यात आला. नीला रानडे यांनी मांडलेल्या या संकल्पनेला उपस्थित सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जावयाप्रमाणेच सुनेचाही अधिक मास साजरा व्हावा, तिचा सन्मान व्हावा आणि तिच्यातील योगदानाची दखल घेतली जावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. समाजातील स्त्रीच्या योगदानाचा गौरव करणारा हा संकल्प भविष्यात एक नवी परंपरा निर्माण करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. गीता पठण ग्रुपच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अधिक मासाच्या निमित्ताने दिलेला हा सकारात्मक संदेश समाजात नक्कीच नवा विचार रुजवणारा ठरत आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. जावई आपला फक्त घरात पैसे आणून देतो, मुलीला सांभाळतो, पण सून आपली घर सांभाळते, घराचं वृद्धिकरण करते, घरातल्या कुळारीतीप्रमाणे चाललेल्या सगळ्या गोष्टी सून करते, सासू मुक्त होते. माझ्या सासूबाई नीलाताई रानडे या आता आपल्या पुढे बोलल्या आणि हा जो नवीन उपक्रम सुरू केला त्याच्यामुळे मला मनापासून खूप आनंद झालाय. आपण या आजच्या ज्या समाजात वावरतोय तो प्रोग्रेसिव्ह आहे, सुनाई शिकलेल्या आहे, मुली शिकलेल्या आहेत, तेव्हा फक्त आणि जेंडर इक्वॅलिटी किंवा जेंडर बायस समाजात असू नये याच्यासाठी आपण सगळे लढत असतो. त्यावेळेला फक्त जावयाचंच कौतुक का, सुनेलाही मान का नको, हा जो नवीन उपक्रम माझ्या सासूबाईंनी केला आहे आणि त्याला त्यांच्या ग्रुपच्या सगळ्यांनी जो सपोर्ट दिलाय त्याच्यासाठी मी त्यांना सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार करते.